नाचता येईना अंगण वाकडं आणि स्वयंपाक येईना ओली लाकडं, अशी काहीशी अवस्था मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची झालेली आहे. खरं तर मान्सूनपूर्व असणारी महापालिकेची कामं वेळेत पूर्ण झाली असती. विशेषतः मे महिन्यातच सगळ्या कामांची पाहणी पूर्ण झाली असती. म्हणजे पाण्याचे आउटलेट नीट आहेत का, सगळे मॅनहोल झाकलेले आहेत का, रस्त्यांची कामं डागडुजी व्यवस्थित झालेली आहे का, हे सगळं जर आधीच बघितलं असतं तर आत्ता रील्स काढण्याचीही वेळ आली नसती आणि विशेषतः पहिल्याच पावसात मुंबईची अशी दाणादाणही उडाली नसती. मात्र आपण गृहमंत्री असल्याच्या थाटात कुठे बांगलादेशी आहे, कुठे अजून कोणी आहे, हे सगळं गृह खात्याच्या कामात लुडबुड करण्यात व्यस्त असणाऱ्या रितू तावडे आता मात्र वेगळ्याच कारणासाठी आकांड तांडव आणि आक्रस्ताळेपणा करतायत. काय तर म्हणे, पेडणेकर माझ्या दालनात आल्याच कशा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ट्रेस पासिंग करा. तावडेबाई, तुम्ही विसरताय का? तुम्ही ज्या किशोरीताईंबद्दल बोलत आहात त्या किशोरीताई याच मुंबई महापालिकेच्या महापौर राहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या त्या विरोधी पक्षनेत्या आहेत. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती जागा ही तुमची स्वतःची खाजगी मालमत्तेची वास्तू नाही आहे, तर जनसेवेची कामं तुम्हाला करता यावीत म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी असणारी तुमच्यासाठी निर्माण केलेली फक्त आसन व्यवस्था आहे. तेव्हा हे आकांड तांडव, हा कांगावा बंद करा आणि मुंबईतली विशेषतः मुंबईकर ज्या पावसामुळे हैराण झाले, जी मुंबईची तुंबई झालेली आहे आणि आपल्याला मुंबई सांभाळता येत नाही आहे, आपल्याला त्याचा अनुभव नाही आहे, याचं काही प्रशिक्षण घेता येतं का? ते किशोरीताईंकडनं एकदा प्रशिक्षण घ्या, तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.